नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नवीन बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्रे कोणते लागतील याची सुद्धा माहिती येथे पाहणार आहोत। मित्रांनो, बांधकाम कामगार यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येतो। तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आवश्यक आहे। आता नोंदणी कशी करायची याची माहिती आपण इथे पाहणार आहोत। तर इथं कामगार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कामगार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पात्रता निकष त्यांचे पाहू शकता। अर्जदार हा 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असावा। त्याने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे। तर तुमच्यासाठी कागदपत्र यादी इथं आहे। नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र ही वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। इथं वयाचा पुरावा तुम्ही आधार कार्ड, 90 दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला नमुना पुढे सांगण्यात येईल। रहिवासी पुरावा तुम्ही रहिवासी दाखला वापरू शकता किंवा रेशन कार्ड वापरू शकता। ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वापरू शकता आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। आणि फी ही इथं ₹1 पण मित्रांनो फी ही वेगळी असू शकते। आता कोण नोंदणी करू शकते त्याची यादीसुद्धा इथं देण्यात आलेली आहे। तुम्ही इथं सर्व यादी ही पाहून घ्यायची आहे। जर तुम्ही यामध्ये असाल तर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता किंवा तुम्ही इथं आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा या पर्यायाचा यूज करून तुम्ही पात्र आहात की अपात्र हे सुद्धा इथं पाहू शकता। इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि 90 दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का इथं टिक करायचे आहे। इथं निवासी पत्त्याचा पुरावा आहे का इथं टिक करायचं आणि आधार कार्ड आहे का इथं टिक करायचं। इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकून तुमची पात्रता तपासा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही होय का नाही या प्रकारे तुमचं उत्तर हे मिळून जाईल। आता अर्ज कुठून डाउनलोड करायचा, त्यासोबत कागदपत्रे कोणती जोडायची, कागदपत्र आपण इथं बघितले ती जोडायची आहेत। आता अर्ज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म या ऑप्शनवरती डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला अशा प्रकारे PDF स्वरूपात फॉर्म हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हा फॉर्म सर्वात आधी तुम्ही प्रिंट काढायचे आणि तुम्ही हा फॉर्म सर्वात आधी भरायचा आहे। इथं तुमचं पहिले नाव म्हणजे इथं तुमची पर्सनल डिटेल्स सर्व भरायची आहे। त्यानंतर इथं तुमचा पत्ता भरायचा आहे आणि तुमचा राहण्याचा पत्ता इथं भरायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथं फॉर्म हा भरत जायचा आहे। इथं फॅमिली डिटेल्स तुम्हाला इथं पहिले नाव, आडनाव अशी सर्व माहिती ही भरायची आहे। इथं तुमची बँकेची माहिती नीट व्यवस्थित भरा आणि एम्प्लॉयर डिटेल्स इथं तुम्हाला भरायची आहे। तिथं तुम्ही जी माहिती विचारलेली आहे ती इथं भरत जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 90 दिवसांच्या कामकाजाचा दाखल्याचा तपशील इथं हा सादर करायचा आहे। त्यानंतर इथं सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्समध्ये कागदपत्रांची यादी तुम्ही इथं बघू शकता। आता फोटो ID प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड वापरा, रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड वापरा आणि एज प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्डसुद्धा वापरू शकता। आणि इथं 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र आपण पाहूया कुठून डाउनलोड करायचे ते। तर टिक करायचं आहे आणि तुम्ही फॉर्म हा कागदपत्रांसोबत जमा करायचा। आता हा फॉर्म 90 दिवसांचं काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्ही इथं बघू शकता। ग्रामसेवक महानगरपालिका नगर परिषद तर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 दिवस किंवा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र संदर्भासाठी। त्यानंतर इथून तुम्ही डाउनलोड हे करायचे आहे, हे डाउनलोड करायचे आहे आणि भरून घ्यायचे आहे। इथं प्राधिकृत अधिकाऱ्याची सही व शिक्का हा तुम्हाला इथं लागणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा अर्ज व्यवस्थित भरून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे हा फॉर्म जमा करायचा आहे। त्यानंतर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होणार आहे। नोंदणी झाल्यानंतर तुम्ही पुढील योजनांचा लाभ घेऊ शकता। त्या योजना कोणत्या आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।